अशोक खरात यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले राष्ट्रीय पुरुष आयोग। मुंबई मराठी पत्रकार संघ इथं पत्रकार परिषदेत राष्ट्रीय पुरुष आयोग अध्यक्ष अजय सिंह सेंगर यांनी खालील मुद्दे मांडले। नाशिक येथील अशोक खरात यांनी बलात्कार केला नाही हे सोशल मीडियावर उपलब्ध असलेल्या व्हिडिओ क्लिपवरून दिसून येत आहे। महिलांनी सहमतीने सेक्स संबंध ठेवले यास बलात्कार म्हणता येणार नाही। पोलिसांनी या प्रकरणी मीडिया प्रभावित होऊन अशोक खरात यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत। ते गुन्हे सरकारने विड्रॉल करावे। सहमतीने ठेवलेले शारीरिक संबंध बलात्कार ठरवता येणार नाही असा ऐतिहासिक निर्णय माननीय सुप्रीम कोर्ट व मुंबई उच्च न्यायालयांनी अनेक प्रकरणांमध्ये दिलेला आहे। परस्पर आकर्षणातून निर्माण झालेल्या लैंगिक संबंधांना गुन्हा म्हणून गणले जाऊ शकत नाही। बलात्कार आणि परस्पर संमतीने झालेले लैंगिक संबंध यामध्ये स्पष्ट फरक आहे। सदर झालेल्या घटना व व्हिडिओ या 2022, 2023, 2024 आणि 2025 या दरम्यानचे आहेत। व्हिडिओ सोशल मीडियावर आल्यामुळे घरामध्ये व समाजात नाचक्की होईल म्हणून या महिलांनी गुंगीची औषधं पाजले असा खोटा आरोप करत अशोक खरात यांच्यावर केलेले असावे असा अंदाज आहे। सदर या महिलांनीच सहमतीने पुढाकाराने लैंगिक कृत्य केल्याचं व्हिडिओवरून दिसून येत आहे। प्रथमदर्शनी हा कायद्याच्या दृष्टीने बलात्कार दिसून येत नाहीये। दोघांच्या सहमतीने असलेला प्रेम संबंध तुटलं तर त्याच्या आधारे पुरुषाविरुद्ध दाखल केलेला बलात्काराचा गुन्हा ग्राह्य धरला जाणार नाही हे सर्वोच्च न्यायालयानं अनेक खटल्यात जजमेंटमध्ये नमूद केलेलं आहे। राज्याला प्रथमच नॉन क्रिमिनल मुख्यमंत्री भेटले, त्यामुळे त्यांना प्रत्येक स्त्री ही आदरणीय वाटते। न्यायालय हे दोन्ही बाजू ऐकून न्याय निर्णय घेतात अशी भूमिका माननीय मुख्यमंत्री यांनी करायला पाहिजे होती। एखादी महिला आणि पुरुष यांच्यामध्ये दृढ प्रेमसंबंध असल्याचा पुरावा असेल तर त्यांच्यातील शारीरिक संबंधाप्रकरणी पुरुषाला बलात्काराचा दोषी ठरवता येणार नाही असं मत मुंबई हायकोर्टाच्या गोवा शाखेनं नोंदवलंय। यात शारीरिक संबंधांना दिलेली संमती ही केवळ लग्नाच्या वचनामुळे नाही तर प्रेमसंबंधामुळे होती असं उच्च न्यायालय जस्टिस CV भडंग यांनी म्हटलंय। जसे स्त्रीचा लैंगिक छळ होतो तसा पुरुषांचा सुद्धा लैंगिक छळ होतो, म्हणून पुरुषांच्या रक्षणार्थ सरकारनं कायदे निर्माण करावे। पुणे येथील एका प्रकरणात बलात्काराच्या केसमध्ये तपास अधिकारी यांनी बलात्काराचे आरोप असलेल्या व्यक्तीचे जबरदस्तीने वीर्य काढून तिच्या कपड्यांवर टाकून पुरावे निर्माण केले असं दिसून येत आहे। या प्रकरणात ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी आरोपीची सुटका केली होती। ही गोष्ट त्यांनी टीव्हीवरीलच मुलाखतीत स्पष्ट केली। असेच प्रकार अनेक प्रकरणात घडत असतात। नाशिकचे पोलीस हे खरात यांचा शारीरिक छळ करून आणि मानसिक त्रास देत आहे। पोलिसांकडे उपलब्ध असलेल्या व्हिडिओत स्त्रीला फोन करून तक्रार करण्यास भाग पाडत आहे अशी माहिती आम्हाला प्राप्त झालेली आहे। या प्रकरणी राज्य सरकारने उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशामार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रीय पुरुष आयोग प्रमुख अजय सिंह सेंगर यांनी मागणी केलेली आहे। यावेळी आयोगाचे इतर पदाधिकारी शैलेश यादव व भास्कर फौजदार हजर होते। कसे काय तुम्ही क्लिअर दिसत आली करे की खराती जबरदस्ती केली नाहीये, आता हात पकडले नाहीये, जबरदस्ती ओढलं नाहीये, अतिप्रसंग केलेला नाही खराती। केवळ पुरुष आहे म्हणून पुरुषांना टार्गेट करता येईल या ठिकाणी, म्हणून आमचा आरोप आहे की राज्य शासनाने हे जे खोटे गुन्हे दाखल केलेले आहे फक्त मीडियामध्ये प्रकरण आलेलं आहे हे सरकारने विड्रॉल करावे असं आमची मागणी आहे। पण सर इथे तुम्ही आता हे जे बोलताय ना, अशोक खरात हे अंधश्रद्धा पसरवण्याचं काम करत होते आणि त्याच्यानंतर अनेक महिलांना त्यांनी मॅनिप्युलेट केलं आणि जेव्हा मॅनिप्युलेट केल्यानंतर तुमचं असं होईल त्यामध्ये सबूत दिसत आहे। एफआयआर हा फायनल नसतो, स्वतःचं मूत्र देत होते लोकांना। हे काल्पनिक स्वरूप आहे। एफआयआर मध्ये तुम्ही काही लिहू शकता। पोलिसांनी सगळे पुरावे तुम्ही आपलं निर्दोषत्व सिद्ध करण्याकरिता त्या महिलांनी काही चोरी घुसवलेली आहे, मला गुंगीचं पाणी दिलं, औषध दिलं, त्याचे पोलिसांनी जप्त केलेलं आहे का नाही? हा पिलेला आहे का? व्हिडिओ आहे का तुम्हाला? कोणी असं ग्लासमध्ये घेऊन पिलेला असं आहे का? काही नाही आलेलं आहे, हे सगळं बुवांच्या पाठीशी पोलीस आहे। पोलीस फक्त मीडिया ती घटना मीडिया काय झाली रेगर साहेब, आपण बुवा लोकांच्या पाठीशी आहात का? अशा बुवाबाजीवर करणाऱ्या अशा लोकांच्या पाठीशी आहात का आपण? आम्ही बुवाबाजी करणाऱ्या पद्धत नाही आहे। प्रत्येक धर्मामध्ये बुवाबाजी आहे, प्रत्येक धर्मामध्ये अनिष्ट प्रथा आणि परंपरा आहे, त्याचं आम्ही कदापि समर्थन करणार नाही। फक्त हिंदू धर्मातच नाही आहे, इस्लाम धर्मामध्ये बी आहे। त्या ठिकाणी म्हणतो की चादर चढवल्यावर तुमची इच्छा पूर्ण होतात, ती का श्रद्धा अंधश्रद्धा आहे की श्रद्धा आहे ती? प्रत्येक धर्मामध्ये आहे। तुम्ही फक्त हिंदूला का टार्गेट करता? तुमच्या ठिकाणी एक मिनिट, भारतीय राज्यघटनेमध्ये एक कलम आहे की तुमची